चला तर मंडळी, गावच्या झाडावरच्या कैरीपासून तुम्हाला मी आज झटपट असा हा कैरीचा पणा शिकवणार आहे। उन्हाळ्यात खूप अशी तहान लागते, तर आपण हा कैरीचा पल्प स्टोर करून ठेवला काचेच्या कंटेनरमध्ये। आपण हव्या त्यावेळी कैरीपणा पिऊ शकतो आणि पाहुणे आले तर झटपट असा आपण सर्व करू शकतो। तर चला तर मग कैरीपणा कसा बनवायचा ते आपण शिकून घेऊया। तर नमस्कार, मी आरती सावंत अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर मी टोटल 5 कैरी घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेले आहे। या मोठ्या कढईमध्ये गरजेनुसार पाणी घालून 5 कैरी मी घातले आहेत। आता आपल्याला या कैरी उकडून घ्यायच्या आहेत। तुम्ही कुकरमध्ये 6 शिट्ट्या करून या कैरी शिजवू शकतात। आता तुम्ही बघू शकतात या कैरीचा 10 मिनिटांनी आपल्या या कैरीचा रंग चेंज झालेला आहे। आता या कैरी शिजत आहे तोपर्यंत आपण गूळ चिरून घेऊया आणि आपल्याला मसालासुद्धा बनवायचा आहे। त्यासाठी 7 वेलची घेतलेल्या आहेत। वेलची पूड तुम्ही घालू शकतात। 1 चमचा जिरं घालून छानपैकी बारीक असं ग्राइंड करून घ्या। आता आपल्याला तुम्ही बघू शकतात 20 मिनिटांनी या कैऱ्या छानपैकी शिजलेल्या आहेत। चुरीने बघू शकतात कैऱ्या सहजपणे शिजलेल्या आहेत। आता मी या कैऱ्यांची साल काढून घ्यायचे आहेत। कोमट असताना आपल्याला या कैरीची साल काढून चांगला गर काढून घ्यायचा आहे, कारण का सालीचा जो गर असतो तो सहज निघतो, तर थंड झाल्यावर इतका निघत नाही। त्यामुळे कोमट असतानाच कैरीचा गर काढून घ्या। आता काचेच्या कंटेनरमध्ये आता मी हा सगळा गर काढून घेत आहे आणि त्यामुळे काचेच्या कंटेनरमध्ये जर गर काढला तर काळा पडणार नाही आणि आपण हा पल्प छानपैकी स्टोअर करून ठेवू शकतो। काचेच्या कंटेनरमध्ये, एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करू शकतो। आता हा सगळा गर मी काढून घेत आहे, टोटल सगळ्या कैरीचा। आता तुम्ही ह्या कोळीचा सुद्धा आपल्याला सगळा गर काढून घ्यायचा आहे, एकही गर फुकट घालवायचा नाही। आता तुम्ही बघू शकता सालीचाही गर सहजपणे निघत आहे आणि तुम्ही बघू शकता गर किती जाड आहे। आता तुम्हाला मी दाखवते किती आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तत्पूर्वी आपल्याला हा पल्प मोजून घ्यायचा आहे। टोटल 3.5 कप हा गर मोजून मी बघितलेला आता या कपनुसार। आता मी तेवढाच गूळ घेणार आहे। 3.5 कप कैरीचा गर आहे तेवढाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकतात सगळे कोय आणि साल छानपैकी पुसून काढलेले आहे। आता मी हा ऑर्गॅनिक गूळ घातलेला आहे 3.5 कप। छानपैकी गूळ आणि कैरीचा पल्प एकजीव करायचा आहे आणि आपल्याला या मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे कैरीचा पल्प आणि गूळ, आणि थोडं घालून कैरीचा पल्प आणि गूळ आणि थोडासा मसाला जो आपण तयार केला तो ग्राइंड करून घ्यायचा आहे। चवीनुसार मीठ, चाट मसाला, तुमच्याकडे काळं मीठ असेल तरी हरकत नाही ते घाला आणि काचेच्या कंटेनरमध्ये मी हा स्टोअर करून घेत आहे। तुम्ही बघू शकतात घट्टसर असा हा पल्प तयार झालेला आहे आणि इतका टेस्टी झालेला ना, तर सहजपणे तुम्ही पाहुण्यांना हा सर्व करू शकतात। तर नक्की बनवा। आणि आता मी काचेच्या ग्लासमध्ये आईस क्यूब घातलेले आहेत आणि तयार केलेला कैरीचा पल्प घाला। 3 चमचे घाला एका ग्लाससाठी आणि त्यामुळे परफेक्ट होतो। आणि थंडगार असं पाणी घाला। चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून छानपैकी चमच्याने मिक्स करा। आपलं तयार झालं कैरीपणा। या उन्हाळ्यात थंडगार असा कैरीपणा नक्की बनवा आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू, लव यू ऑल। आणि तुमच्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। बाय बाय, लव यू ऑल।